तू जरा त्या पाण्याला लक्ष देतो बरं. तो कुठाने खोर आहे. हा घालीन तुला गड्ड्या एखाद्या ठिकाणी. काही सांगता येत नाही बरं त्याचं. पद्धतशीर आहे त्याबरोबर. तो बाबा मी काय त्या पाहुण्या कचाट्यात नाही येत. हा मला माहिती आहे तो कसा बोगस आहे तर. राईट. हा हा मी काय फक्त होले हो करत असतो. गद्याला लावत असतो. मी त्यांना नाही लागत. बाबू सांगणं मा काम आहे. जवळचा पोर हरामखोर. तो काही खरा नाही बरं. हा इचू काटा आहे पुरा. कधी डशी निचवासारखा. काही सांगता येत नाही. पुरा जहिरी आहे तो. तो आला की नाही महागाला काटेल उभे राहतात. आता तो माया कशी पक 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 चालू आहे. काय करते आणि काय नाही. बाबा तो भुसणे बी तसाच आहे. हा जवळसारखाच आहे आपल्या. बसा माया. तो बी बोगसच आहे पोऱ्या बी. उसं घोपर आहे. पण बोलायला बोलणे बोलतेत बाबा. पुरा त्या पाहुण्याचा शिक्का आहे तो भुसणे आहे. काही चुकला नाही जरासं बी. तू बापच भाव नसल्यावर पोऱ्या भावावर निघीन तर काय नवं या. संस्कारच तसे असतात ना. घराचे असतील ते. वळणच नाही ना कोण्या गोष्टीचं. बापालाच वळण नाही तर पोऱ्याला काय वळण लागणार. बाप नंबरी आहे. पोऱ्या दास नंबरी आहे. मा नातू आहे पण मला नातू म्हणाने वाटत त्याला. पुरा इचू काटा. कधी गाय कापीन माणसा काही सांगता येत नाही. बाबा तुम्ही निवडा बदमान माणसाला माझी बहीण कशी काय दिली. हा काय राजा तुम्ही काय संबंध पाहिला. हो केला काही कामाचा नाही राजा. हा माणूस बद खाब्याला माणूस आहे राजा. काम धंदा जरासा करत नाही. हा पुऱ्या गावाला आगाऊ आहे. भाऊ याचा बाप खूप चांगला आहे ना रे बाबा. पण आता काय करतो याच्या बापाच्या तोंडाकडे पाहून दिली मी आले. मला माहिती आहे एवढा दलिंदर बाबा नाही म्हणून. हा पुरा नंबरी निघला. हा तो बुडा एक नंबरचा गरीब आहे याचा बाप. काल हे ऑटो घेऊन दिसली की नाही तात्मा मस्तक ठणकलं. म्हटलं आता काल झाली हे बोला. नुसतं काहीच नाही बाबा. फक्त पैसे पाहून येला हाटीचा. हा आपल्याला भेटला 2 कोटी. याचा काही ना काही डल्ला मारायचा काहीतरी विचार करून येला हाटीचा. ते तर मला समजलंच नाही रे बाबू. 2 कोटीतले 50 लाख रुपये तरी पाहिजे तर झाले. त्यासाठीच येला. हा पैशासाठी येला. दुसरं काही नाही. हा आता पाय तू कसा गोड गोड बोलते. कसा घोयते आपल्याला तर कोंबडीच्या अंड्या. आणि हा पाय तू लोक काही दात नाही दाखवत. लोक नाही म्हणत नाही. लोक आपल्याला बा याला रुपया फेकून नाही मारायचा. आपली का फुकाची इस्टेट आहे का. वावर गेलं धरणात म्हणून आपल्याला पैसे भेटले. दुसरं काही करणार नाही का आपल्याला. काय या दलिंदराला का फुकाचं मस्ती मारता का याच्या. काही नाही याला काही द्यायचं नाही बाबा. मी या दलिंदर जवळ जातो का. चांगला असता प्रेमाचा तर मी दिले असते याले. पण हा तर तिकडे पत्तान वरलीन गांजा दारू पिन लागा तिकडे. रुपया कामात नाही लावणार. साऱ्या गाचा अळी बापान जमीन दिला तेच तर पिकवता येत नाही याले. जाऊ द्या बाबा पाहुणा पुढे जायला बरं. अजून वापस येईन मागं. दोघं आपल्या काय चालू आहे. तो काय खरा वासाळ्या माणूस आहे. काय सांगता येत नाही वापस येईन. ते पोरगी सोबत आहे एक तर किंगरी. चला मी जातो. हो जाय तू पण पद्धतशीर बरं बाबा. हो फायदो नाही तर घालीन तुला एखाद्या गड्ड्यात. तो काही सांगता येत नाही. जवळचा का पाहुण्याचं काही खरं नाही बरं. हो पुरा तो काहीचा नाराज आहे. बाबा तुम्ही काही टेन्शन ना घेऊ. हा तो 10 नंबरी आहे. मी 15 नंबरी आहे. हा पहा तुम्ही कसा फिरवत त्याला. आता पुरा जंगल फिरून आणतो. म्हणजे मोठ्या हागेरी जाता नाही आलं पाहिजे. पाय पायच केलं पाहिजे यानं. पुरा पायदल पिटाल तुम्ही त्याला वावरात. थांबा तुम्ही आता पुरी थंडगार करून टाकतो त्याची. बरं बाबू ये तुमचा जवळ अशी नसा तर सांगा बा कमेंट्स करून. हा माझा लयच बोगस आहे बापा. तटी जाईन तटी बोट घालीन. हा आता काय करते काय माहित बा. महाग आदेच पुरे काटे येतात. काय कुकडे पार्ट्या करते. कुकडे दारू पेते. कुकडे पत्त्या कंजी पत्त्या गेम मानते. काही सांगता येत नाही. नो गॅरंटी कारभार आहे हा. असं वाटते हा येऊ नये बापा. मित्र हो आता एवढं बोललो. फेसबुक आला माझा तोंडाले. व्हिडिओ लाईक करा शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करावा. कुठल्या गावाचा जवळ नाही पाहिजे रे बापा. तू कशी काय आली मंदी मंदी. म्हणजे मला काय येऊ नये काय. तुम्ही तर काही विचारून राहिले बाबा. पोरीला असं कोणी विचारते काय. अरे बापा मा म्हणण्याचा अर्थ तसा नाही. हा मंदी मंदी कसे काय बापा. दिवाळी दसऱ्याला येता तुम्ही. हा यंदा उन्हाचे चक्कर मारला तुम्ही ना म्हणून नाही गाडी चक्रात पडली ना म्हणून नाही विचारलं तुम्हाला. दरवर्षी येत नाही. आता या वाटलं यावर्षी उन्हाळ्यात म्हणून आली बा. घुसण्याचा नांदा होता ना. घुसण्याचा बापाचा नांदा होता. चाल आपण लय दिवसाचं गेलो नाही. चाल आपण लय दिवसाचं गेलो नाही. म्हटलं चला बापा तुमची इच्छा पुरी करतो. चला यावर्षी म्हटलं आता उन्हात जाऊ आपण म्हणून आलो आम्ही. हो ना पण या पाहुण्याला काय आणलं तुमच्यासोबत. घेणं देणं फालतू झंडू बामा बा. बंदा गावात फिरीन. काय कोणा घरी मटण पाठते. कोणा घरी दारू. हा सांग बा आमची इज्जत कमी करते पहा पाहुणा. रिकामे कामं करीन गावात. म्हणजे तुम्हाला माझा नवरा जड झाला वाटते है की नाही. म्हणूनच तुम्ही एवढे विचारून राहिले. खोल फिटिंग करून राहिले. एवढं तुम्हाला वाटते बाबा तर कसं घरी जाणार मग. मटण गिटण चांगलं जवळ खाऊ घाला मस्त. आता पोरगीन जवळ येत तर नाही कधी. आता या उन्हाळ्यात आले तर मस्त खाऊ पिऊ घाला आणि पाठवून द्या घरी चांगलं. कशी हो बाई अर्चना. काही नाही बोलून राहिली बापा तू. काही नाही काय बोलून राहिली बाई. खरं आहे तेच बोलून राहिली की मी. आम्ही आलो की नाही तुमच्या अंगारे काटेच उभे राहतात ना. मला माहित आहे पण मी म्हणत नाही म्हणून सांगा. करता येईल तसे कुठाने खोर काम. आमच्या अंगाला काटे उभी राहायची तर काय नवई आहे. तू येत जा एकटी पुरी. हा त्या पाहुण्याला आणत नको जाऊ सोबत. घेणं दे ना. हा इकडे जाईन तिकडे जाईन बोटा घाल्या काम करते तू निसता. पुरा कैचा नाराज आहे नवरा. कशा बाबा तुम्ही. म्हणजे मानवरा का घरी सोडू का मी. मानवरा उपाशी राहीन ना. काय खात जाईन मानवरा मी इकडे जर आली तर. बाकी नवरा उपाशी राहणार हा पाहुणा. अरे बा साधा घराला लाता मारीन तरी भाकर आणि काढून कुठून ती. आमच्या गात कसा चेर मांडते पाहुणा. तर पार्ट्यान पुट्यान दारून मारून मटण हायच ना त्याची गँग. सारी गँग जमा करते आता.
आता कोकडे जायला काय माहित फिरायले. काही येत तर नाही बापा तुमचा जवळ कधी, आणि आता जवळ आला तर लगे तुमच्या नाका तोंडावर वयच नाही पडल्या. आता 2-3 दिवस राहील मा नवरा. असं नाही बाई, जवळच्या जातीने की नाही मर्यादेने राहिलं पाहिजे, इकडे तिकडे फिरलं नाही पाहिजे. हा इज्जत जाते ना. कोणाची जाते इज्जत सांग बरं तू. कोणाचा नवरा आहे तर अर्चनाचा नवरा आहे असंच म्हणतात की मग गावातले लोक. म्हणून मी म्हणून राहिली तुले, तुझा नवरा असा आहे, या भोक्षात घुसू की त्या भोक्षात घुसू, या नयातून निघू की त्या नयातून निघू, असा करते ना तुझा नवरा. मग लोक कसे आम्हाला बोलतात ना, मग आम्हाला म्हणतात लोक. जे तुमचं म्हणणं काय आहे बरं बाबा, नाही सांगा बरं मला स्पष्ट. हा चालले जाऊ का आम्ही, चालले जाऊ का सांगा बा तुम्ही ते, नाही तर चालले जातो आम्ही. एवढं तुम्हाला आमचं हे वाटत असेल तर. काय घ्याबद्दल नाही पुरी, पण मग कसं मान मर्यादा राहिलं तर चांगलं राहते. असं जवळ माणसानं कसं पद्धतशीर राहिलं पाहिजे बा. सासऱ्या घरी आलं की असं डवरलं नाही पाहिजे बा. जसं काय भिकारी आहे, याच्या घरी जाईन की त्या घरी जाईन, कोणी बोलाचं नाही चालला बिन जाय सगळं कोणाच्या घरी सांगा. शोभते का हे जवळ माणसाले. मानवऱ्या काही एवढा मानापानाचा नाही ना, काही मान मर्यादा पाहिजेत नाही मानवऱ्याले. तुमच्यासारखं काम आहे का मानवऱ्याचं? मानवरा साधा भोळा आहे. बरोबर बोलायली पुरी तू. हो हो, त्या नवऱ्याला काही मानपान पाहिजे नाही रे बापा. फक्त कसं सासऱ्याचा आणि सायाचाच मानपान पाहिजे. गावात कुठे डवरला चालते. सासऱ्या गावात कुठाने खोर माणूस जरासं की बापा अर्चे तू त्या नवऱ्याला समजून सांगत नाही. किती मोठं घाले कामं करते. गावात काही नाही झालं असेल म्हणून तुम्ही अटी सहाले मा घरी. नाही तर तुम्ही येणार आहे का? तोंड नाही दाखवत तुम्ही तर. बा तुम्ही काही एवढं बोलू नका बापा. आता निरा माय डोकं किर करून राहिलं. तुम्ही लय चाललंच आहे बापा तुमचं, हे करू दे ते करू दे, असं बोलले मानवऱ्याने, तसं बोलू दे. बस झालं बरं. असं आहे की नाही मानवरा, तसा मला चांगला आहे मानवरा. तुम्ही काही बोलू नका. काही करू मानवरा आणि कसंही करू. करू द्या मुखाटानं. तुम्ही काही टेन्शन नका घेऊ बरं एवढं. हो अर्चना बरोबर आहे, ते बरोबर आहे. तुमचं चुकलं बापा, आम्ही म्हटलं तर. हो हो जा बाई घेऊन जा. काही स्वयंपाक माय का करा. बापा चाललो आम्ही, चाललो. चलो बाई अर्चना, चाल बरं. गड्या सागऱ्या, वांग्याला काही लागणे गड्या, काही जमले नाही ते वांगे. मेहनत नाही जमली तुले. फेल आयटम आहे का तू. शेती फिती नाही येत गड्या तुले. पाहुणे बा मागून फेरायलाच नाही. पाण्याचा तुटवडा, लाईटच नसते ना. पाणी दिलं झालं नाही ना. वेळेवर पाणी दिलं की नाही पद्धती जमतात ते. पण पाण्याचा कारभार हो केला ना आपला. बी ते वावर मागे लागला बे. मुतले का 2 कोटी भेटायला एखादं दुकान टाकून देन बे. काय का तुला सांगा लागते. एंबाड्या माझं जर 2 कोटी असते तर वावरात आलंही नसतं मी. वांगेन फांगे हे कोण पाहिजे बे. हेतले का काय पोर काय असले का तू. सागरायला का तुला डोकसच नाही रे बापा. आला लाईनवर आली 2 कोटी. गोष्ट बरोबर आहे ना. 2 कोटी भेटल्याच्या डोळ्यात फिरून राहिले ते. पाहुणे बा दुकान टाकायला काही हरकत नाही, पण बुडा गोष्ट नाही घेत ना बा. बुडा एक तर जुन्या विचाराचा. बुडा म्हणते वावर आहे तर पावर आहे. शेतकरी बा बुड्याला समजत नाही धंद्यात काय कमाई आहे. बुडा गोटच नाही घेऊन राहिला ना. त्याचं पुढ्याचा काय ऐकायला लागते बे. रपकनी बुड्यावरून पासबुक घ्यायचं. हिड्राल फिड्राल लिहायचा, इकून जाऊन मोडून टाकायचा, पैसे घेऊन यायचं आणि एखादं दुकान टाकून द्यायचं. काय विचार करून राहिला त्या बुड्याला. कुठे वाचता येते फाचता येते. महाराष्ट्रात काही ना काही शाळा फिरवलीच असते रे बा. वावरात नसतो मेलोले का गंमत हालात का काय वावरात. आणि हे वांगे फांगे हे जमते बी तुले. काय येऊन राहिलं वावरातलं तुले. मोठा लेगा सागऱ्या तू शिकेले का ग्रॅज्युएट माणूस, आणि वावरातल्या का टोले घेऊन राहिला, वांग्याला पाणी देऊन राहिला बा. आणि सडेल 3 वांगे 3 रुपये वांगे एकशीन तू. काय फायदा आहे बे याचा. मस्त एशीत बसात दुकान टाकायचं आपलं. टाकपैकी 2-4 कामगार मंबर ठेवायचं. हे कर हे तर कर. 2 कोटी असते तर मी असा जलवा केला असता. पण तुला हेंबाळा समजलंच नाही अजून. हो मामा लय हेंबाळे काम करून राहिले तुम्ही वावरात. काय राजा काय बोलायचे माणूस. बायको भेटत नाही वावरात. तुम्ही आहे की नाही. दुकान टाका दुकान. मी येतून दुकान चालवायले. माझा जवळ तर मला शिशी बुच समजते तसं. भाषाही भाव नाही का दुकानात राहतो म्हणते. म्हणजे एकाच दिवशी लंब करा म्हणजे दोघे आपल्याला. की पाहुणे बा आपण कसं मा बुड्या लक्षात नाही येत ना. मी काय करू सांगा बा. माझ्या हात टेकेला तरी सा मा बुडा गोष्टच घेत नाही राजा. तुम्ही सांगा बाबा जरा काही. कान उघडून मा बुड्याला वाटते पोऱ्या मागच राहिला पाहिजे, पुढे गेलाच नाही पाहिजे. मा बुडा कुकडे म्हणजे हातपाय झालत नाही ना. मी काही करत म्हटलं मा बुडा नाहीच म्हणते बा. काय करा मला काही सुचत नाही राजा पाहुणे बा. तुम्ही पाहा बा काय राजा मामा. तुम्ही आबाला घेऊन राहिले हो. रात्री बरोबर चमक द्या ना बुड्याले. बुडा बरोबर पैसे तुम्हाला काढून. मा बाबाच पाहिजे होतं. कसं आहे दणका. बुड्या रातोरात चमक दिलीच ती मा बाबानं. मामा दम नाही रे बाबू. फल्लम फोस आहे काम. काही खरं नाही याचं. फुगेतली हवा जायला यायच्या. बाबा दोघे बापले गं हरभरा झाडा चढतात मला. जसं मला शिशू बुच समजून राहिले. हे एक मॅट समजतात रे बा माणसाले. त्या गुल्ल्यासारखा करायसाठी काही करू शकतात. हे बिया नंबरी आहेत रे बाबा दोघे बापले गं. का 100 बोल करे काय रे बापा. मा बापान बरोबर वय केला बायले. हा ना पाहुणे बा. मा बुड्याचं गोष्ट काढीन बा मी. काय तर पाहिन बा. पाहतो बा धंद्याचा काय तर. लवकर पाय बाबू. वय निघून गेल्यावर काही नसते बरं खरं.
हो ना पाहुणे बा पाय तुम्ही. चला मग जिकडे आपलं टमाट्याचा वावर आहे ना, टमाट्याचा वावर पाहू आपण. चला. मला काय जाऊ टमाट्याचं वांग्याचं वावर, आम्ही का वावर पाहायला आलो गाडीचा. आम्हाला का नोटा साठल्या की निघालो उठून. अरे बाबू हा बाबा, आपल्याला नुसता हा वावरच फिरून राहिला राजा. पुरं थंडगार करून टाकून राहिला आता. याला काहीतरी चमक द्या ना. बाबू आपलं काम करून घे ना. आपल्याला 2 कोटी यात नाही 1 कोटी घेणार ना आपल्याला. थांब ना जरासा, गाडी गोडी ला लागणार नाही काय, मागं मागं फिरायचं आपण. हा जरासं कसं चौपट चापट. बरोबर बाबा, फिरा बा याच्या मागं आता काय करा. 2 कोटीचा प्रश्न आहे. चला पाहुणे बा, काय विचारात पडले बा. चला चला ते टमाट्या वावर पाहुणे. चाल चाल बा चाल. आम्हाला काय घेऊन देण्याचं वांग्याचं भेंड्याचं टमाट्याचं. आम्हाला इकडे तिकडे फिरून राहिला. आपण आता कसं पैशासाठी फिरायला लागते बाबा. 2 कोटी भेटायला एक तर आम्हाला लाडू गोळी घाला लागेल नाही तर काय. अरे गड्या मुंजीरा, शिवल्या तर गेला बापून, गाव सोडून गेला घरी. सोडून काय जाईन बे तो. सासऱ्या घरी गेला. सासऱ्याला 2.5 कोटी रुपये भेटेला. हा तुझा पैसा डल्ला मारायला जायला तो का गाव सोडणार दिसला तुम्हाला. पाहतो 15 दिवसात गावात हसर आहे डोबं. असं वाटलं बा सरपंचानं पाठवलं. हा अपमान झाला त्याचा गावात म्हणून गेला अशी. असं आम्हाला वाटलं बा. 2.5 कोटी भेटायला त्या सासऱ्याला आम्हाला माहित नाही बा. तुम्हाला बऱ्या खबर असतात तो मुंजीराम भाऊ. खबर काय असती. त्याचा सासरा माझं सोयराज आहे ना. मला माहित अशी नाही तर काय. त्या गावातला जरेल पैसे भेटले. हा हे जी गावाले आहेत ना ते पायरे शिवला काय चॅप्टर आहे जातो. गावात थेर मांडला, अटी मार खाल्ला, ऑटो काढून गेला. झाला फरार सासऱ्या घरी. लोकांना वाटते साहेब पश्चाताप आला म्हणून गेला पोहून कुकडे. अरे अशी कांडी होती काय याची. बरोबर गेम करते बा शिवल्या. शिवल्याला जमलं राजा मुंशीराम भाऊ. त्या एवढा भावून कोणी नाही बाबा. तो बापाला झाला नाही सासऱ्याला होईन काय. हा अरे तो कोणाला गंडा घालीन याचा अंदाजच नाही. हो तो चांगला होते. अंतास काय घुरू येत त्याले. आता या शिवल्याने त्या गंठ्या संबंध करून दिला. आणि त्या गंठ्याची बायको बापाया घरी जाऊन बसायला. सांगा आता त्या बाईला आणून कोण देईन त्या गंठ्याचं. हा सांगा. मनात पडायचं काही काम होतं का. आणि हा झाला आतून फरार. तो संबंध पहिलेच हुकेला आहे ना. या गंठ्यानं कोणाच्या मनात ध्यान कोणाला नाही. आता शिवल्यानं पोरगी दिल्यावर करून मला सांगतो आता त्या पोरीला का चव असणार आहे का. बसला हा गंठ्याच्या ध्यानाने लागत. ते माधवतो त्या भाऊ चांगल्या लाईनी नाही तो बी. हा गावातले चांगले लोक न्याय लागत संबंधात. लग्नात कोणाला सांगितलं नाही. आता आराम करून त्या शिवल्याला गेलं आणि 3-4 जण लग्नात गेले झालं मुडलं झालं लग्न. अरे काय हे सगळं लग्न असते का कुठे. गावातल्या लोक गंड्यात घालते शिवल्या. तो गंठ्याचा फसवला. आता सासराही फसवते तो. हो 2-2.5 कोटी आहेत ना. त्यातले 100 कोटी कशी आणते तुटून. अरे काय साधू 1 कोटीची गोष्ट करायला. अरे तो पाहिजा तुम्ही बंदेच पैसे आणते इकडे. हा बरोबर. हा सासऱ्याला तो शिशीत उतरवते ना. पण त्यानं हुकवलं सायानं. चांगला झोडून घ्यायला होता. अजून मजबूत नाही तरी गाव सोडून गेलास की नाही. हा सासऱ्या घरी पोहून. हा त्याला चांगला अजून झोडा लागतो. मारता मारता मेला असता तर काय दिलं असतं सरपंचानं. सरपंच जेलात गेला असता. काय करतो रे बा तू. हो केला बा तो शिवल्या. काय खरा आहे का तो. त्याची बायको माहित नाही तुला कसं आहे. त्याचा पोरे त्यापेक्षा भाव नाही. जवळच्या घंट्याचं टेन्शन येऊन राहिलं बा. त्याचं कसं होईन बा. हा एक तो शिवल्यामध्ये दिसती. हा सांगा आता त्याची बायको कोण आणून देईन. काय आले का मग परेशानीच काम आले का. गरीबा पोरगा फसला बा. पुलिस काहीतरी आयडिया देता करायच्या. हा नामदेव फामदेव सरपंच मरपंच नेऊन. हा हो त्या गरीबा पोराची बायको कशी वापस आली पाहिजे. हो लेखाचे पोलीस तर लग्न होईना लेखाचं. गंठ्याचं काही ना काही भलं झालं पाहिजे. हा शिवल्या काही भलं करणार नाही बरं त्याचं. हो आता तसंही म्हणा पोहून गेला. वापस आल्यावर काही भलं नाही करणार. आणि याच्यातून नोटा असतील ना मग. हा का गोड घेणार आहे का मग शिवल्या. आता त्या गंठ्यासाठी काही ना काही तर करावंच लागेल. आपल्याला हात पाहायलाच लागतील. हा गंठ्या पोरगा चांगला आहे ना. त्याची कशी करून ओळख ताळत त्याची बायको आणूनच द्यायला लागेल आपल्याला. काही ना काही करावंच लागेल. हो कुकडे ना कुकडे कसं दाय शिजवाच लागेल ना आपल्याला. आता मग सरपंचाली नामदेवली भेटू आपण. आणून करायला म्हणा गंठ्याची बायको कसं आणून द्या तुम्ही. कसं यायचं कोणी 4 लोक ऐकतात या दोघांचं बी. म्हणून कसं हा याला पुढे घालणं कसं काम आहे आपलं. चालता का आपण. देता का तेवढी लाईन लावून त्या गंठ्याची. अरे मुंशीराम बाबा ते काही करून जुगाड लावणंच आहे. कारण याच्यात जर पावती झाली की नाही याची तलाक जर झाला की नाही गंठ्याला डबल बायकोच भेटणी नाही. हो कशी असो बापा वागो म्हणा गंठ्याले. हा मायले वागवत नाही तर वागवत नाही साहज आलं खरा. पण कसंही बाईले वागो. आता ठीक आहे गप्पा मारू नका. चला झटकन दुसरी लाईन लावून आपण. चला चला मित्र हो व्हिडिओ लाईक करा शेअर करा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरं. सागऱ्या तुले टमाटे जमले नाही. टमाटे फेल गेले ते. काय ना फुटू बैगन टमाटे. ही तिच्यावर वाढले नाहीतल्या का. कधी टमाट लागते ना कधी तू बाजारात नेशी निकी आले मुतल्या का. काय खरं नाही बाई बापा. एक पीक नाही काढू शकत तू धरलं का. हे त्या बच्चा रोगच नाही. हा शिकायला पोरायचं कामं आहेत ना. हो आवर करणं जमीन करणं. हा मस्त दुकान करा. हा 2-4 प्लॉट घ्या तिकडे ऐशमध्ये राहा. गाडी माडी. हा तू एका बसला वावरात हिसके घेत. खरंच राजा बाबा हे टमाटे आहे की नाही काहीच जमले नाही. फेल आहे टमा फेल. आम्हाला जमतच नाही वावर करणं. बेटा सवय बरोबर लाईन लावतात रे बा फिल्डिंग हे. नाही पाहुणे बा प्लॉट चांगला जमला होता आपला. पण ते अवकाळी पाणी पडलं ना वरचं म्हणून कशी गडबड झाली थोडीशी क्लिअर. नाही तर टमाटे. अरे आता इकले नसते गेले एवढे टमाटे लागले असते.
पुन्हा इकल्या नसते गेले 2 रुपये किलो रुपये किलो. अरे टमाटे न फमाडे कुठे घेऊन बसला गड्या. एखादा हार्डवेअर मार्डवेअर टाकून दे तिकडे. सिमेंट गिमीट गोण्या इकत जा भावा. हे टमाड्या कुठे नांद लागला. याच्यात काय जिंदगी आहे गड्या टमाड्यात. वावर करशील तर बायको अशी काय कुठे भेटीन का. तोंडही पाहणी वाटणार तिचं. राजा भावाने बा उठली चुटली तुमच्याच गोष्टी बा धंदा टाक दुकान टाक. अरे मा बुडा नाही वेट गोष्ट तर मी काय करू. तुम्ही सांगा ना मा बुड्याले जवळ माणसं आहे तुम्ही. झटकने मा बुड्या कान कोरा मला काल सांगून राहिले तुम्ही. मा बुडा जराशी टेकू देत नाही मला. मामा तुमच्यात दमच नाही. हातपाय उपडले बरोबर बुड्या मागे पळला पाहिजे. पण तुम्ही लटर फुस आहे. तुमच्यात दमच नाही. सारं जिरेल आहे तुमचं. अरे बसा कसा आहे तो. बोलले तरी कडे बरोबर चार्जिंग करतात बा. एक झाला की एक बरोबर पॉईंट मारतात. का त्या भाषाला समजलं का सागऱ्यान. तुला अजून समजून नाही राहिलं बा. काय माणूस आज बा तू. काय गड्या अशा कसे काय दिवस कटतीन गड्या तुये. लग्न करणं आहे की ना बा. या वावरा लग्न होत नाही बरं. पोरी कोणी देत नाही बाबा. लक्ष ठेव. दुकान मुकान टाक तिकडे. बा पाहुणे बा पाहतो बा. पाहतो मी सांगतो बुड्याला काय. तुम्ही सांगा ना बा बुड्याले. राम पाहुणे बा आले का बा. लय दिवसा बाद दिसले बा तुम्ही तर. काय बा आमच्या आठवण येत नाही तुम्हाला. राम मामा राम म्हणते आमच्याकडे सागर. तुम्ही मला एक गोष्ट सांगा बा. हे टमाटे जमले काय सांगा. हा कॉलेज शिकेल पोरगा आणि वावर फावर यायला शोभते तरी काय. हा वावरात मरून राहिला बा. मस्त एखादं दुकान मुकान टाकायला पाहिजे या ना. नाही सागरले काची जमीन फमीन जमते. टमाटे तर अजिबात जमले नाही. ते तुम्ही म्हणा नाही दुकानचं तेच पद्धतशीर आहे पोरासाठी. शिकेल पोरगा हिशोब टिशोब येते. मस्त दुकान टाकायला पाहिजे बायान. आणि हा जंगलचा पसरा जंगलमध्येच राहून राहिला राजा. कधी पुढे जाईन काय माहित बा. बापाच्या पुढे तर जरा सांगते जात गडी. आता दोघे जण धड्या गांडीत दिवा घालतात रे भाऊ. मला देतात हे बैकून आता. याला आता तेल टाकायला याच्यात सांगाड झाली नाही. बा सागर मा म्हटलं ऐकतच नाही बा. किती सांगा यायले. मा पोरगा यायला सांगून राहिला की मामा असं ना करू असं करा असं नाही करा ढमुक करा. पण काय जागडी गोष्टच घेत नाही बा. सांगा बा तुम्ही काहीतरी मामा यायले. काय गड्या सागर जवळ माणसाचं ऐकणं बाबा. पाहुणा सांगून राहिला ते पद्धती सांगून राहिला तुले. पुढे जायची आयडिया देऊन राहिला. कोण देत नाही बरं कोणाले. जवळ आपल्या कामात पडत असते बाबा. हप्त्याला का हेमाड्या पुढे लग्न करा लागते बाबा. वावरा भावरा पुढे देते का कोणी. पाहतो ना बा दुकानचं काय तर पाहतो मी. जाऊ द्या मामा. या हेंबाळ्या सागऱ्या द्या सोडून. तुमचं सांगा. तुमचं काय चाललं मामा. तुला काय सुनो पाहुणे बा जैसे ते वावरण घर दुसरं काय आहे. का मामा मागे तुम्ही कोंबड्या आणाल द्या ना. का काढता पाय घ्यायला बाबा. कोंबडी दणका दिन रे बा भावणाऱ्या घराने बरं. नाही पाहुणे मागा आणाल ते मी त्या मेला सायाच्या ते काय ते टिकत नाहीत की त्या कोंबड्या. पाय धाकाडच म्हणते नाही मेलही म्हणते. पाय रे असं वाटलं यायला पाहुणा मागे नाही द्यायला कोंबडी. हो ना चला पाहुणे बा येतो मी. पाय बा तुम्ही काय द्या टमाट्यातून सागरले समजून सांगा बा. बरं घेऊन बा ठोक्याला तुका लावून दिला बनायचं. हे बोला मामागे लागलीच ती. त्याला मामा कोंबडा खाऊ काय खरा बाबा. फुकट खाऊ जाऊ एकटा. सारे बा सागर कुकडे चालता. झाला ना दुसऱ्या आवारातून. काय रे गड्या काय ते निवडणुकीची हालचाल काय चालू आहेत गड्या. मला काही माहिती पडून नाही आला बा. यंदा कोण उभा कोण काय कसं काय. काही समजून राहिलं भाऊ. इकडं तिकडं मध्ये सारं हो. कोण कुठे उभा काही समजून नाही राहिलं. ते टीव्हीवर पाहिलं तर भलकाच दाखवून राहिले ते. यंदा का आपल्याला चॅनल भेटून राहिला. कुकडे जायचा प्रचाराला गेलो मागे की कसं खायला प्यायला भेटते मस्त. 7-8 दिवस निघतात आपले. अबे कार्यकर्त्याची गरजच नाही बी यंदा. सारं कसं इलेक्ट्रॉनिक झालं ना. मीडिया फिडिया सारं. मोबाईल हाती आलं ना सारं. आता मागं फिर्या कामच नाही मतदाराच्या. हो आता सारं कसं ऑनलाईनच झालं. जाऊ दे बा आपल्याला हिंदी नाही निवडणूक फिरणूक फौजे आपल्याला खायला भेटून आले त्याच्या पायी. जाऊ दे मग आपण बरबाद होऊन राहिलो निवडणुकीच्या गोष्टी करू. काय करोडपती ते होतात. आणि आपण बसतो त्याच्या गोष्टी करत. तो बारी सागऱ्याजवळ याला ना. पाहुणे बा या ना इकडे या ना. आले सागर ते बोलून राहिले आपल्याला. मार्गडा संतोष काय म्हणतो रे. काय बा पाहुणे बा तुम्हाला आमची आठवण येत नाही बा. लय दिवस भेटायला येत नाही बा तुम्ही. काय माणसं आहे बा तुम्ही. जसे की आम्हाला भुलले बा तुम्ही. त्याला काय आपली आठवण येणार आहे बा. पाहुणा मोठा माणूस आहे. आपण कसं गरीब माणसं कोणाला आठवण येत असते काय. भलायचं काम गळ तुमचं पाहिजे की माय पाहिजे. काय गळ भाऊ हो बोलता काय तुम्ही. जवळ माणूस आहो ना बा आम्ही. तुम्ही ना फोन केला पाहिजे का बा पाहुणे बा. यावर तुम्ही झटकनी तुमच्या आठवणी येऊन राहील. मी कसं गाडीला किक मारतो झटकनी अटी येतो. पण तुम्ही बोलात नाही मला. आणि वरून म्हणता का पाहुणे मला दिवसा आले तुम्ही. अरे काय बा एवढा काही बेसरम नाही मी जवळ. गावाचा मिश्र जवळ भेटेल मला. न बोला तर येते. काय काय सोडून राहिला पुढ्याचं. पाहुणे बा पोराला आणलं बा सोबत या बारीनं. पोराला घरी ठेवा बा. मामाचं घर दाखवा नाही का. ओळख पाळख कशी का वाढीन तर म्हणून आणलं बाबा पोराले. घरी ठेवतो का पोरायला तुम्ही सांगा.
राजा पाहुणे बा तुम्ही मजा की जाय बा. आम्ही म्हटलं का तुम्हाला वाशाल घरी ठेवा म्हणून. हा चांगली गोष्ट केली बा आणलं तर. म्हणते पाहुणे बा सागर ये घर. सागरचं काही खरं नाही ना. सागरचं कुठे चालते बापाच्या पुढे. दारू मागणारा सागर. हा जवळ याला काय खातेदार नाही काही नाही. का पाहुण्या कुठे चालता काय चालता वावर फिरून राहिला बा. काय टमाटर दाखवते काय वांगे दाखवते काय भेंड दाखवते बा. हा दुसरं तर काही नाही बा. काय सागरला सांगा बा तुम्ही. अबे बा बापा सागर कसं रे हे पाहुण्याला कधी तर येत नाही बा. तू वावरात फिरून राहिला बा पाहुण्याला. मस्त हॉटेल मॉडेल नेता एखाद्या बार मार मध्ये का काय माणूस असल्या का तू. नाही पाहुण्याला न्यायला काही हरकत नाही ना. पण आपल्याला बार फार चालत नाही ना अजिबात. बेवडे बावळे लोक असतात गळ्यात काय खरं असते ते. दारवा पिणं माझं आणणं बारचं पुरते का आपल्या घरी का खायला नाही का आपल्याला. वड्या खाल्ल्या पुरतात आपल्याला. पण त्या बारचं नाही खायला पुरते रे बा. पाय असा सागर कोण दिलाय मग सांग बा आता. हा काय म्हणशील तू याले. सांग बा संजू तुझा आता. का सागर जवायला खुश ठेवलं पाहिजे बा तुला तर. नाही जवायला तर पुरं खुश ठेवून चालू आहे. आज पूर्ण आपण आंब्या रस आहे ना. जवायला खुश काऊन नाही ठेवत बा आपण. जाऊद्याकडे हो त्याचं काही खरं नाही बरं. तो आंब्या रसून पूर्ण पोया खाऊ घालू घायल करून टाकीन मले. आपलं पाहून आता काय करायचं आपल्याला तर. राजा पाहुणे बा तुम्ही आल्यावर होणार नाही म्हणजे गंमत मजाची गोष्ट झाली. अरे तुम्ही आहे तर सारच आहे. काय म्हणता नाही ना पाहुणे बा. तुम्ही म्हणता ते तुमच्यासाठी काय विषय आहे का. बाबू हुश नाही मामाला घेऊन जाय बरं तू घरी. काय थांबू नका अटीचा. आम्ही आलो आमची शाळा करून. बाबा जातो ना. सागर यायला घेऊन. बरोबर नाही तो याले. हो पाहुणे बा नेतो काय खरं आहे पाहुण्याचं. आता येते पिऊन मूत. रात्री बडबडत आहे सारं काही खरं नाही. आता जपू देत नाही आता. हा संजान मंग्या भेटली की बस आता काय वांधाच नाही. चाल संजू तुझ्या घरची बुड्डी फुटी अजून गोर. पाहुणे बा चला तिकडे चला. माय हा पाहुणा आला का लावले सारे गावातले पोरं सुतो बाकी आता नेलं कोपऱ्यात. झालं सुरू बंदे डिंग डॉंग आता काय खरं नाही तदलो काय तदलो. नाही हो माय टमाटर आणि पाट्यान दारू आणि चिकन आणि भांडेन बापा रोज धिंगाणा. आता महापोळ्या तर घरी येतच नाही घरी खातही नाही. ह्याच्या मागच फिरते आता. पाहुणे बा काय करता. चिकन आणू मटन आणू. काय आणू सांगा तुम्ही फक्त ऑर्डर करा लगेच हजर. ते चिकन मटन खाऊच न बी आपण बिना खायचे राहणार काय. पण मला एक गोष्ट सांगतो. पाहुणे बा काय आता. मला सांगतो सागऱ्या बापाले किती पैसे भेटले सासऱ्याले. किती आहे माल. बाबा तुमच्या सासऱ्याले अरे मोजल्याने तेवढे पैसे भेटले 2.5 कोटी रुपये तुमच्या सासऱ्याजवळ. बापरे मा सासऱ्याले 2.5 कोटी रुपये भेटले का बा. मा सासरा सहायचा मला 2.5 रुपये मारून फेकून नाही राहिला. अरे हो पाहुणे बा तुमच्या सासऱ्याला 2.5 कोटी रुपये भेटला म्हणून त्या सागऱ्या वेश करून राहिला. मग या संजू मला माहित नाही गळा मा सासऱ्याले 2.5 कोटी रुपये भेटेलात म्हणून. मला काही ना काही आता धिंगाणा कराच लागते. हो त्यातले 1 कोटी जरी न्यास लागतात मला आता. बापा पाहुणे बा काही नको बोलू तुम्ही. तुमचा सासरा तुम्हाला रुपये फेकून नाही मारत. गोंदापेक्षा चिकटा माणूस. तुम्हाला काय माहिती अजून. सासरा राजा गुवातली कवडी काढणारा माणूस आणि तुम्हाला 1 कोटी रुपये देऊन राहिला. अरे हे शक्यच नाही ही गोष्ट. ते नाही अरे ते माझ्यासाठी. अरे मला शिवलाल म्हणतात. हो मी लय भारी आहे बरं. जदलो भेटत नाही तदलो जातच नाही गावातून. अटीच बसतो ठाण मारून. रोज पार्ट्या मटन दारू अंडे दुसरं काहीच नाही. दन का पाय तू थेर आणतो अटीचा. मग मी कसो बी वाटलं तुले. पाहुणे बा तुम्ही थेर आणि काय करा ना. त्याच्या घरी भोंगा डान्स केला तुम्ही ना तरी रुपये फेकून नाही मारा तुमचा सासरा. मला माहित आहे. आम्हाला सारं माहिती आहे राजा. आम्ही गावात राहतो ना. तुमचा सासरा कसा आहे. तुमचा सासरा राजा पावभर तेल आणि शटाभर साखरेत हप्ता घालणारा माणूस आहे. एवढा चिकोट आहे पण तुम्हाला पैसे देत. अरे हे शक्यच नाही ही गोष्ट. तुम्ही काय सांगून राहिले पाहुणे बा थेर मांडीन दारू पिणं नाही. अरे काही करा ना तुम्ही. कोणताही तमाशा मांडा तुम्ही. तुम्ही कसा गेम फिरव तुम्ही तर. तुम्ही फक्त पाहायचंच राहायसान की पाहुणा लेख 1 नंबर नोंबरी माणूस आहे. अरे मली शिवलाल म्हणतात ना. पुरं रामपूर कावलं गड्या मली. हा काय मा सासरा किस गली मी खसखस बे. असे लय पाहिले मी. पाहुणे बा तुम्ही आली की नाही अटीसा. तुमच्या सासऱ्याच्या नाका डोळ्यावर वया पडल्या असतील. काल आली झेंडूबाम. आला हा जवळ. अरे ते का मला सांगा लागते का. नवीन आहे बाबा. कधी आलो तर मा सासऱ्या तोंडावर 12 वाजेल असतात घड्या. तर ते का नवीन आहे माझ्यासाठी. लग्न झालं तापासून आहे. तो बस झाला तुमच्या सासऱ्या किरकिराचा विषय. आपलं पा काय तर काय ठरवत आज. आता सांगा गडे हो. मी पाहुणा माणूस मी काय सांगू. आता तुम्ही जे ठरवसान ते. संजू मग पाहुण्याला आज मटण घेऊन येऊ आहे की नाही. चिकन मिकन काही बरोबर नाही वाटत. ती उन्ही तर पुन्हा नाही. एक तर त्याला मटन चिकन खाऊ घालतं काय. बाजारचा कोंबडा काय सुद्धा आहे रे. का पाहुणे बा बरोबर आहे की नाही. सांगा मी पाहुणा माणूस मी काय सांगू तुम्हाला. मटण आणा की चिकन आणा. तुम्ही आणसान ते बापा. बरं पाहुणे बा फक्त कसं त्याची लाईन लाव जा बा. ते कसं मला थोडीशी पाहिजे बरं. ते लक्षात ठेवता तुम्ही. आता मग कसं फक्त ते मटण चिकन काय आणायचं आहे ते आणसान आणि ते भुलून जातात. एक बाटली पाहिजे आपल्याला.
जर ते बाटली नसली की नाही मला जेवणच जात नाही लेख. म्हणून कसं आणि असं जेवण असलं आपल्याला जड की मग ते मला एक लागतेच. पाहुणे बांधतो ना हो बापा, आम्हाला माहित नाही तुम्हाला पाहिजे म्हणून. हा आणि कसं लाईट एक 99 आम्ही घेऊन टाकू त्यातली. पाहुणे बा कोणती आणू पण? हा देशी आणू गावरान आणू की दुसरी कोणती? बापा मी काय एवढा सरकला असा का देशीन गावरा? काय काय का बाबा 50 रुपयात गुंडचा कार वाजव होई. बा इंग्लिश मिंग्लिश आणा भाव हो, देशीन गावरान हे 1000 रुपयाच्यात का लोक एवढा का थरकला जाऊ का बा आम्ही? मस्त ये कोळबंगचा घेऊन या. हो पाहुणे बांधतो. चला मग येतो आम्ही. या चटकन ये जा फक्त, टाइमपास करू नका. मग तो पूर्ण आपण आंब्या रसमा मागे लागेल. चला पाहुणे बाजी आले झालं तयार. कसं इकडे जर काय ना काही तयार चालू असलं की कसं ते म्हणतील तरी नाही. आता जातो पाहुणे बा, आता आणतो ना, तुम्ही टेन्शन ना घेऊ. हा बस आलोच आता आम्ही. कुणाला सासरी फासरी करत आहो. पूर्ण आपण आंब्या रस करून राहिला तो जवळ आले. हे तूच खायचे आंब्या रस पूर्ण आपण हा बा गडी मोठं खायला झाला.